हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री. तर आज मी तुमच्यासोबत चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे. तर ही चिकन टिक्का बिर्याणी आहे. तर इथे मी बघा चिकनला थोडं मॅरिनेट करून घेत आहे. तर इथे हळद, धने पावडर, मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला आणि लिंबू असं सगळं छान असे मसाले पण टाकून घेते आणि थोडा लिंबू टाकला आहे. आपण इथे दही पण घालणार आहे. तर इथे बघा मी ना कोथिंबीर, आलं आणि लसूण मीठ पण घातलं आहे. कोथिंबीर, आलं, लसूणचा पेस्ट करून घेतला होता आणि तो पण टाकणार आहे इथे आणि दही टाकणार आहे. तर हे बघा दही पण टाकणार आहे. छान असं आपण दहीला टाकून आणि चिकनला छान असं मिक्स करून मॅरिनेट करून आणि थोडा वेळ ठेवणार आहे. थोडा वेळ अर्धा तास ठेवणार आहे आपण त्याला. हे अगोदरच करून ठेवून दिलं होतं अर्धा तास. तर ते छान असं मिक्स करून घ्यायचंय. पुन्हा चिकनला छान असं सगळं पेस्ट लागला पाहिजे. तर इथे बघू शकताय तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे आणि अर्धा तास रेस्टला ठेवणार आहे. आणि इथे मी अख्खा बासमती राईस घेतला होता. एक वाटी मोठी आहे माझी. आणि इथे बघा एक वाटी बासमती राईस घेतला होता आणि इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर त्याच्यात थोडं तेल टाकलंय मी. तेजपत्ता, लवंग, मिरे हे टाकून मी छान असं उकळी येऊ दिली आणि लिंबू पण टाकले होते. मी मीठ टाकलं होतं. लिंबूचे स्लाइस करून टाकले होते. त्याचे खूप छान असा टेस्ट येतो आणि तांदळांना धुवून ठेवलं होतं मी आणि ते आता आपण शिजवून घेऊया. आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं आहे, थोडं शिजवायचं आहे. आणि चिकनला अर्धा तास झाला होता. तर आम्ही सांगितलं तुम्हाला आपण चिकन टिक्का बिर्याणी बनवतो आहे. तर इथे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं आपण चिकन टिक्का बिर्याणी करतोय. तर इथे मी अगोदर चिकनला तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. डीप फ्राय नाही करायचं आहे. मग मी पॅनमध्ये थोडंच तेल टाकलं होतं. इथे छान असं तेल फ्राय करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं छान असं चिकन झालेलं आहे. हे बघा किती छान असं चिकन झालेलं आहे आणि आपल्या इथे राईस पण रेडी आहे. तर बघू शकताय तुम्ही पाणी थोडंच राहिलं आहे आणि आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं होतं त्याला. म्हणून मी गॅस बंद केला आणि तांदळांना हे म्हणजे पाणी गाळून घेतलं आहे त्याच्यातलं. आणि इथे बघा मी थोडं जिरं टाकलं होतं तेलात आणि कांदा फ्राय करून घेते. तर कांद्याची इथे स्लाइस करून घेते लहान लहान असे. तर बघा आपला कांदा पण छान असा फ्राय होत आहे. आणि ती मी पेस्ट केली होती ना, ती मी एक्स्ट्रा केली होती तर मी इथे पण टाकून घेणार आहे. तर बघा इथे पण टाकून घेतली मी आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटून पेस्ट आणि इथे टोमॅटो प्युरी पण टाकणार आहे. मी टोमॅटो अख्खा नाही टाकला, प्युरी करून टाकली आहे कारण माझ्या मुलींना आवडत नाही अख्खा टोमॅटो. आणि छान असं टोमॅटोला पण त्याच्यामध्ये फ्राय होऊन देणार आहे. आणि बघू शकताय तुम्ही छान असं तेल सुटेपर्यंत आपण सगळं फ्राय करून घेतलंय. आणि आता मी त्याच्यात मसाले घालणार आहे. हळद, धनिया पावडर, आपण तिथे थोडेच मसाले घातले होते, आता आपल्याला इथे पण मसाले घालायचे आहे. काकी राईस टाकायचा आहे तर सगळे मसाले पण छान झाले पाहिजे. आणि बिर्याणी मसाला, मिरची पावडर असं छान आपण सगळं टाकून घेतलं आणि आपला चिकन टिक्का होता ना तो पण टाकून घेते आता. इथे आपण चिकन टिक्का फ्राय करून घेतला होता आणि आता इथे परत मसाल्यामध्ये आपल्याला थोडं वाफवून घ्यायचं आहे. छान असं चिकन एकदम खूप छान असं सॉफ्ट होईल. ते बघा छान असं. आणि ह्याच्यात मी परत दही टाकणार आहे. इथे बघा मी परत थोडा दही टाकला आहे. आणि हे सगळं पण आपण छान असं परत मिक्स करून घेऊ. आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा दही टाकल्याच्या नंतर, कारण म्हणायचं दही फाटून जाते.
तर एकदम थंड बारीक गॅस आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि थोडं आपण झाकण ठेवून थोडं शिजू घ्या. आणि मी पाणी नाही टाकले आहे. बघा त्याचंच पाणी दही आणि मसाले आणि मीठ घातलं होतं ना, त्याचंच पाणी त्याला सुटलं आहे. तर छान असा बघा आपला मसाला झालेला आहे. बघू शकताय तुम्ही किती छान असं मसाल्याला तेल पण सुटलंय आणि छान झालाय मसाला. आणि आता आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी राईसचं ना पाणी हे करून घेतलं होतं आणि पुन्हा राईस टाकून दिलाय वरती. छान असं मिक्स पुन्हा असं पसरवून द्यायचं आहे तांदूळ. आणि इथे फ्राय कांदा होता तो पण टाकून द्यायचा आहे. आणि कोथिंबीर आणि माझ्याकडे पुदिन्याचे पत्ते होते ते पण मी टाकून दिले. आणि खूप सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर नक्कीच तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि मी फर्स्ट टाइम अशी चिकन टिक्का दम बिर्याणी बनवली होती आणि माझ्याकडे दम द्यायला काही नव्हतं ना, मग मी आणि हे बघा मी तूप पण टाकते आहे. त्याची तुपाने खूप छान असा वेगळाच फ्लेवर येतो. तर इथे मी तूप पण टाकलेलं आहे. आणि आपण आता हे झाकण ठेवूया आणि कमी गॅसवर ना 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया. का की आपण तांदूळ 75% केले होते. तर इथे बघू शकता बिर्याणी किती छान झाली आहे. खूपच छान आणि टेस्टी झाली ती. मी फर्स्ट टाइम अशी बिर्याणी बनवली होती. मला दम द्यायला असं काही नव्हतंच. तर मी त्याच्यावर फक्त झाकण ठेवलं होतं आणि छान असं वाफवून घेतलं होतं परत. तर तुम्ही बघू शकताय किती छान बिर्याणी झाली आहे. तर चला मग या खायला. आणि नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा. ही बिर्याणी खूप छान आणि टेस्टी झाली होती. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.